सो डायरेक्ट टॅक्स म्हणजे काय म्हटलं मी पुन्हा की डायरेक्ट टॅक्स म्हणजे असा टॅक्स जो तुम्ही डायरेक्टली पेड करताय. दुसरी गोष्ट तुम्ही दुसऱ्यावरती बर्डन न टाकता, म्हणजे याच्यातून तुम्हाला दुसऱ्यावरती बर्डन टाकता येत नाही. जो काही तुमच्या इन्कम रिलेटेड टॅक्स असेल तो तुम्हालाच पेड करणं भाग आहे, तो तुम्ही तिसऱ्या व्यक्तीला सांगू शकत नाहीये. देन इनडायरेक्ट टॅक्स मध्ये काय होतं मग, indirect tax is a type of tax where the incidence and impact of taxation does not fall on the same person's entirety. Indirect tax is a type of tax where the incidence and impact taxation does not fall on the some person entirety. The impact and incidence on indirect taxes are different person entirety. Indirect taxes has the effect of raising the price of the product and services on which they are imposed. Customs duty, general excises, service tax and GST are examples of indirect tax. आता इनडायरेक्ट टॅक्स मध्ये काय असतं, इनडायरेक्ट टॅक्स मध्ये कोणीतरी एक माणूस जबाबदार नसतो टॅक्स भरण्यासाठी. इथे जे बर्डन आहे ते शिफ्ट केलं जातं. म्हणजे जर रिटेलर असेल तर रिटेलरने टॅक्स भरला, त्याच्यानंतर तो सगळा टॅक्स रिटेलर नाही भरत, तो अर्धा कुठे शिफ्ट होतो, तो कस्टमरकडे किंवा होलसेलरकडे. सो अशा पद्धतीने ते शिफ्ट होतात आणि त्या पद्धतीने तो टॅक्स जो आहे तो काय केला जातो की शिफ्ट केला जातो. सो एकावरती बर्डन न घेता तो सगळ्यांकडे वाटून दिला जातो. त्याच्यामुळे ह्याच्यासाठी कोणतरी एक पर्सन व्यक्ती जबाबदार नाहीये की सगळा टॅक्स भरण्यासाठी. हा टॅक्स सगळेजण मिळून भरतात. अशा पद्धतीने टॅक्स असतो. आता याच्यामध्ये तुम्ही काय म्हटलंय, आणि दुसरी गोष्ट एखाद्या प्रोडक्टची किंवा एखाद्या सर्व्हिसेसची प्राइस इन्क्रीज होण्यामागे या इनडायरेक्ट टॅक्सचा खूप मोठा हात असतो. सो इनडायरेक्ट टॅक्स वाढला की तुमच्या प्रोडक्टची किंवा सर्व्हिसची प्राइस वाढते. मग इनडायरेक्ट टॅक्सचे एक्झाम्पल्स कोणते आहेत, तर इनडायरेक्ट टॅक्सचे एक्झाम्पल्स आहेत कस्टम ड्युटी, सेंट्रल एक्साइजेस, सर्व्हिस टॅक्स, जीएसटी आर एक्झाम्पल ऑफ इनडायरेक्ट टॅक्स. आता तुम्हाला आपण म्हणतो की पेट्रोलचे जे काही भाव आहेत ते मार्केटमध्ये वाढले, त्याच्या मागचं रिझन काय आहे, कारण तसं म्हणायला गेलं तर पेट्रोल जिथून बनतं ते फार कमी किमतीत मिळतं, पण पुढे येऊपर्यंत त्याच्यावरती जे इनडायरेक्ट टॅक्स लागले जातात, त्या इनडायरेक्ट टॅक्समुळे आज पेट्रोलची जी काही अमाऊंट आहे किंवा पेट्रोलच्या किमती ज्या वाढत चालल्या त्याला रिझन आहे इनडायरेक्ट टॅक्स. देन मेन फीचर ऑफ इनडायरेक्ट टॅक्स. फीचर्स ऑफ इनडायरेक्ट टॅक्स काय आहे, फीचर्स ऑफ इनडायरेक्ट टॅक्स मध्ये फर्स्ट वन आहे काय, परवेसिव्ह. परवेसिव्ह म्हणजे काय, तर इथे आपण त्याला म्हणतो की खूप मोठ्या एरियामध्ये तो पसरलाय. दिस काइंड ऑफ टॅक्स सिस्टम ब्रिंग्स एव्हरीवन फ्रॉम पुअर टू रिच अंडर द टॅक्स ब्रॅकेट. इवन अ चाइल्ड पर्चेसिंग कॅन्डी कम्स अंडर द पर्व्यू ऑफ टॅक्स. म्हणजे हा कुठेही लिमिटेड टॅक्स नाहीये, तर हा गरीबापासून श्रीमंतापर्यंत सगळ्यांना पेड करावा लागतो. इवन त्यांनी असं म्हटलंय की चाइल्ड पर्चेसिंग कॅन्डी म्हणजे जी मुलांची जी कॅन्डी मुलं खरेदी करतात किंवा एखादं चॉकलेट जर मुलांनी खरेदी केलं तर त्या चॉकलेटवरती सुद्धा टॅक्स लागलेला असतो. देन डिफरंट टॅक्स रेट्स. Government levies high tax rates on luxury seen goods like tobacco, alcohol, luxury cars, etc. and zero nil tax on essential goods like books, vegetable, fruits, etc. आता हा जो आहे टॅक्स जो आहे की सगळ्यांना सेम नाहीये, सगळ्या प्रोडक्टला किंवा सगळ्या सर्व्हिसेसला सेम टॅक्स नाहीये. तर प्रत्येक प्रोडक्ट वाईज किंवा सर्व्हिसेस वाईज जो टॅक्स आहे हा डिफरंट आहे. म्हणजे त्यांनी काय म्हटलं की गव्हर्नमेंटने काय केलं, ज्या लक्झरियस गोष्टी आहेत की ज्या तुमच्या शौक म्हणून तुम्ही यूज करताय, सो अशा गोष्टींवरचा टॅक्स जास्त आहे. पण ज्या तुमच्या इसेन्शियल गोष्टी आहेत, इसेन्शियल गुड्स आहेत किंवा इसेन्शियल सर्व्हिसेस आहेत, त्याच्यावरती मात्र तुम्हाला टॅक्स फ्री ठेवलेला आहे. म्हणजेच काय, तर म्हणजे अल्कोहोल आहे, त्याच्यानंतर टोबॅको आहे, आणखी काय म्हटलं त्यांनी लक्झरी कार्स आहेत. सो ह्याच्यावरचा जो तुमचा टॅक्स आहे हा खूप हाय आहे. पण तेच तुमचे फ्रुट्स असतील, त्याच्यानंतर आणखी काय म्हटलं त्यांनी, फ्रुट्स, व्हेजिटेबल, बुक्स, हे इसेन्शियल गोष्टी आहेत, ह्याच्यावरती तुम्हाला टॅक्स जो आहे तो एक्झेम्प्ट आहे. आता याच्यामध्ये एक्झेम्प्ट कशा टॅक्स आहे,
आणि टॅक्स पेएबल कुठे आहे, सो कुठे पेड करायचं आणि कुठे तुम्हाला टॅक्स पे नाही करायचं आहे याची खूप मोठी लिस्ट आहे. जवळजवळ एक 4-5 पेजची लिस्ट आहे ती इनडायरेक्ट टॅक्समध्ये. ती तुमच्या ह्या लेसनच्या एंडला तुम्हाला दिलेली आहे. मी कदाचित आज किंवा उद्या तुम्हाला याची पूर्ण PDF पाठवून देईल. सो तुम्ही ती जी लिस्ट आहे टॅक्सेबल और नॉन टॅक्सेबल कोणकोणते प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस आहेत ती तुम्ही रिफर करा. नंतर आपण त्याला एक्सप्लेन करू वेळ मिळाला तर, पण ती रिफर करा. देन येतं शिफ्ट ऑफ टॅक्स बर्डन. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे इथे टॅक्स जो आहे कोणावरती एकावरती पडत नाही, तर हे जे बर्डन आहे वाटून घेतलं जातं हे टॅक्स. म्हणजे जो कोणी होलसेलर आहे तो काय करतो, रिटेलरकडे म्हणजे तो थोडासा टॅक्स भरतो, राहिलेला टॅक्स रिटेलर भरतो, तिथून राहिलेला टॅक्स मग कस्टमर भरतो. जो तुमच्या होलसेलर किंवा तुमच्या मॅन्युफॅक्चरर पासून कंझ्युमर पर्यंत सगळ्यांना हा टॅक्स पेड करावा लागतो. त्यामुळे हा टॅक्स जो आहे हा शिफ्ट होत राहतो एकाकडून दुसऱ्याकडे. Then it is imposed levied on the goods and services. काय म्हटलंय? आता हा काय म्हटलं, इट इज इम्पोज किंवा लेविड ऑन द गुड्स अँड सर्व्हिसेस. सो गुड्स अँड सर्व्हिसेस वरती हा लादलेला टॅक्स आहे. कारण हा तुम्हाला एका कोणतेही गुड्स अँड सर्व्हिस खरेदी करायला जा, हा तुम्हाला टॅक्स पेड करणं गरजेचं आहे. देन इट लीड्स टू इन्क्रीज इन प्राइस ऑफ द गुड्स अँड सर्व्हिसेस. आणि काय म्हणताय, हा जो इनडायरेक्ट टॅक्स आहे हा काय करतो, तर तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे किंवा गुड्स किंवा सर्व्हिसेसचे प्राइस वाढवण्यामागे सगळ्यात मोठा जो कोणाचा त्याच्यामध्ये हातभार असेल तर तो आहे इनडायरेक्ट टॅक्सचा. कारण इनडायरेक्ट टॅक्स वाढला की तुमच्या गुड्स अँड सर्व्हिसची प्राइस नक्कीच हाय होणार. सो गुड्स अँड सर्व्हिसच्या प्राइस तुमच्या फारशा अशा मॅन्युफॅक्चररकडून फारशा वाढवल्या जात नाही, तर त्या वाढतात कुठेतरी इथे इनडायरेक्ट टॅक्समध्ये. देन मग डिफरन्स बिटवीन डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स. आता मला तुम्हीच सांगा, डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स मधले एक एक डिफरन्स सांगा, तुम्हाला काय काय वाटतं. वैभवी एक एक डिफरन्स सांगा मला. तर डायरेक्ट टॅक्स, मी आता डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स एक्सप्लेन केलं, त्याच्यात डिफरन्स तुम्ही सांगा मला काय असतील. नाजनीन, अफसीन, सायली, निकिता, ते बोला काहीतरी. आवाज येतोय ना माझा सगळ्यांना? निकिता, नाजरीन, आवाज येतो का? हा सर, आवाज येतोय. मग आता मला डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स मधला डिफरन्स सांग, काय असू शकतो. तुला डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स समजलं ना दोन्ही, काय प्रकार आहे तो? वैभवी, हा सर. डायरेक्ट टॅक्स इनडायरेक्ट टॅक्स प्रकार कळाला. आता मला त्याच्यातले एक एक डिफरन्स सांग, त्याच्यातला कोणताही एक डिफरन्स सांग. सर, डायरेक्ट टॅक्स म्हणजे आपण जो देतो ना तो आपल्याला शो होतो आपल्या डॉक्युमेंट मध्ये. आपल्याला माहिती असते की आपण ते पे करतो डायरेक्ट. डायरेक्ट टॅक्सची फर्स्ट लाईन म्हटलेली आहे बघा त्यांनी. डायरेक्ट टॅक्स इज पेड डायरेक्टली बाय इंडिव्हिज्युअल और ऑर्गनायझेशन टू इम्पोजिंग एंटायटी लाईक गव्हर्नमेंट. म्हणजे काय केलं जातं, डायरेक्ट टॅक्स जो आहे तो डायरेक्टली पेड केला जातो एखाद्या पर्सन कडून किंवा ऑर्गनायझेशन कडून गव्हर्नमेंटला. देन डायरेक्ट टॅक्स सेकंड अजून कोणाला सांगेल? नाजनीन, तू आणखी एखादा डिफरन्स सांगू शकतेस का? सायली, निकिता, तुम्ही एखादा डिफरन्स सांगू शकता का याच्याबद्दल? ठीक आहे. डायरेक्ट टॅक्सेस आर बेस्ड ऑन ॲबिलिटी टू पे प्रिन्सिपल्स, विच मीन्स दॅट इफ यू अर्न मोर युअर रेट ऑफ टॅक्स इज ऑल्सो मोर. इथे काय म्हटलंय की डायरेक्ट टॅक्स जो आहे, एक मिनिट,
ओके. सो इथे काय म्हटलं त्यांनी, indirect tax is linked goods so direct tax are based on ability to pay principal. म्हणजे कोणाची किती पे करण्याची ॲबिलिटी आहे, म्हणजे कोणाचा किती इन्कम आहे त्याच्यावरती डिपेंड असतो की कोणाचा टॅक्स किती असणार आहे. सो जेवढा ज्याचा इन्कम तेवढा त्याला टॅक्स, म्हणजे ज्याचं इन्कम जास्त त्याला टॅक्स जास्त पेड करावा लागणार, ज्याचं इन्कम कमी त्याला टॅक्स कमी पेड करावा लागणार या डायरेक्ट टॅक्समध्ये. देन थर्ड वन, द पर्पज ऑफ डायरेक्ट टॅक्स इज टू रिडिस्ट्रीब्यूट द वेल्थ ऑफ नेशन्स. म्हणजे काय की डायरेक्ट टॅक्सचा पर्पज काय आहे की तुम्ही जेवढं कमवताय त्याच्यातला काही हिस्सा हा नेशनच्या डेव्हलपमेंटसाठी तुम्ही यूज करण्यासाठी तुम्हाला पेड करावा लागतो. म्हणजे म्हणून मग त्याचा जो रेशिओ आहे तो त्याच पद्धतीने ठेवलेला आहे. म्हणजे ज्याचा इन्कम जास्त आहे त्याच्याकडून जास्त पैसे घेतले जातात किंवा जास्त टॅक्स घेतला जातो, ज्याचा इन्कम कमी आहे त्याच्याकडून कमी टॅक्स घेतला जातो. तो टॅक्स कशासाठी यूज केला जातो, तर नेशनच्या डेव्हलपमेंटसाठी, हा त्याचा पर्पज आहे. देन फोर्थ वन, इनडायरेक्ट टॅक्स आर लिव्हिड इक्वली अपॉन ऑल डायरेक्ट टॅक्स आहे ना, डायरेक्ट टॅक्स कॅन नॉट बी शिफ्टेड ऑन डिफरंट पर्सन ऑर एंटायटी. आता इथे काय म्हटलंय की डायरेक्ट टॅक्स जो आहे तो तुम्हाला शिफ्ट करता येत नाही कोणाकडे. जसं आपण इनडायरेक्ट टॅक्स बद्दल पाहिलं की इनडायरेक्ट टॅक्स आपल्याला शिफ्ट करता येतो, तसं डायरेक्ट टॅक्स तुम्हाला शिफ्ट करता येत नाही. डायरेक्ट टॅक्स हा एकाच पर्सनला किंवा एका ऑर्गनायझेशनला डायरेक्टली गव्हर्नमेंटला भरावा लागतो, तो तुम्ही शिफ्ट करू शकत नाही. देन फिफ्थ वन, it is considered to be progressive tax since you tax depending upon the ability of the taxpayer to pay. काय म्हटलं, इट इज कन्सिडर्ड टू बी प्रोग्रेसिव्ह टॅक्स. आता हा एक टॅक्स आहे जो प्रोग्रेसिव्ह टॅक्स म्हणून त्याला म्हटलं जातं. कारण ज्याची कमाई जास्त त्याला तो पेड करावा लागणार आहे. त्याच्यामुळे तुमचं इन्कमच जर तेवढं बसत नसेल तर तुम्हाला डायरेक्ट टॅक्स पेड करायची गरज नाहीये. पण ज्या लोकांचं इन्कम वाढेल त्यांना ऑटोमॅटिकली तेवढा टॅक्स भरावा लागणार आहे, म्हणून त्याला प्रोग्रेसिव्ह टॅक्स म्हटलेलं आहे. देन येतं इनडायरेक्ट टॅक्स. आता इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे काय, तर an indirect tax is a tax that shifted from one taxpayer to another. काय म्हटलं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की इनडायरेक्ट टॅक्स जो आहे तो शिफ्ट केला जातो. म्हणजे जर मॅन्युफॅक्चरला जो टॅक्स बसत असेल तर मॅन्युफॅक्चर थोडासा टॅक्स पेड करून बाकीचा टॅक्स होलसेलर पेड करतो, बाकीचा टॅक्स रिटेलर पेड करतो, राहिलेला टॅक्स कंझ्युमर पेड करतो. अशा पद्धतीने हा टॅक्स जो आहे तो शिफ्ट केला जातो. इज कलेक्टेड बाय वन पर्सन बट ऍक्च्युअली बॉर्न बाय अनदर पर्सन. हा एका पर्सन कडून घेतला जातो पण तो ऍक्च्युअली काय होतो तर पुढे तो वाटून दिला जातो. देन अन इनडायरेक्ट टॅक्स इज लेविड ऑन गुड्स ऑर सर्व्हिसेस विच इन्क्रीज द प्राइस ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. इनडायरेक्ट टॅक्स हा कशावरती अप्लाय केला जातो, तर इनडायरेक्ट टॅक्स हा गुड्स अँड सर्व्हिसेस वरती अप्लाय केला जातो. त्याच्यामुळे विच इन्क्रीज द प्राइस ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस, त्याच्यामुळे त्याचा इम्पॅक्ट काय होतो तर गुड्स अँड सर्व्हिसेसचे प्राइस जे आहेत ते इन्क्रीज होत जातात. द टॅक्स इज ऍक्च्युअली पेड बाय द एंड कंझ्युमर. आता याच्यातला जो टॅक्स ऍक्च्युअल टॅक्स जो आहे तो कोण पेड करतं, तर एंड कंझ्युमर. कसा काय, सपोज मला जर एखादा प्रोडक्ट मी होलसेलर म्हणून मी मॅन्युफॅक्चर करून विकत घेतला, तो मला पडला 10 रुपयाला. ओके, आता मी त्याच्यावरती टॅक्स लावला. कोणाला लावला, सपोज मॅन्युफॅक्चररला हा 5 रुपयाला पडला किंवा 5 रुपये त्याने मॅन्युफॅक्चर केला. त्याच्यानंतर त्याने काय केलं, होलसेलरला त्याच्यावरती टॅक्स लावून किंवा त्याच्यावरती टॅक्स वगैरे सगळं होलसेलरकडे शिफ्ट केला आणि होलसेलरला तो मिळाला पडला 7 रुपयाला. ओके, आता 7 रुपयाला तो प्रोडक्ट पडल्याच्या नंतर होलसेलरने तो रिटेलरला विकताना त्याला पुन्हा त्याचा जो टॅक्स लावलेला होता तो प्लस त्याचा प्रॉफिट काढून तो 10 रुपीजला काय केला, रिटेलरला विकला. आता रिटेलर काय करतो, तर तोच प्रोडक्ट त्याने रिटेलरने त्याच्यावरती टॅक्स पेड केला. सो रिटेलरने म्हणजे जो मॅन्युफॅक्चररचा टॅक्स होता तो पेड कुणी केला, होलसेलरने. होलसेलरचा टॅक्स कुणी पेड केला, रिटेलरने. आता रिटेलरचा टॅक्स कोण पेड करणार मग, तर रिटेलर त्याने पेड केलेला जो टॅक्स आहे
तो वसूल कोणाकडून करणार, कन्झ्युमर कडून. त्याच्यामुळे इथे काय म्हटलंय, indirect taxes are the tax is actually paid by the end consumer. सो ऍक्च्युअली जो टॅक्स आहे सगळ्यांचा तो कोण पेड करतो, तो कन्झ्युमर पेड करतात बाय वे ऑफ हायर रिटेल प्राइस. देन indirect taxes are levied actually upon all taxpayer irrespective of their income. आता काय इनडायरेक्ट टॅक्सेस आर लिव्हिड इक्वली अपॉन ऑल टॅक्स पेयर्स. सो हा जो आहे इनडायरेक्ट टॅक्स सगळ्यांना सेम असतो. म्हणजे हा जसं आपण म्हटलं, जसं डायरेक्ट टॅक्सच्या बद्दल आपण पाहिलं की इन्कम जेवढा तेवढा टॅक्स, कमी इन्कम आल्यानं कमी टॅक्स, जास्त इन्कम आल्यानं जास्त टॅक्स. पण इनडायरेक्ट टॅक्सला तसं येत नाही. इनडायरेक्ट टॅक्स सगळ्यांना सेम असतो, मग तो श्रीमंत असू देत किंवा गरीब असू देत, किंवा लहान मुलाचा प्रोडक्ट असू देत किंवा मोठ्या माणसाचा प्रोडक्ट असू देत, जे काही टॅक्स आहे तो सगळ्यांना सेम आहे. देन indirect taxes are passed on as the price of tax is compensated for by simply increasing overall price of the goods or services. Indirect tax are passed on. So indirect tax जो आहे तो काय होतो, पास ऑन होतो. मग अशी तुम्हाला आता जे एक्झाम्पल सांगितलं की मॅन्युफॅक्चरर कडून होलसेलर कडे, होलसेलर कडून रिटेलर कडे, रिटेलर कडून कन्झ्युमर कडे हा पास ऑन होत राहतो इनडायरेक्ट टॅक्स. आणि त्याचा इम्पॅक्ट काय होतो, तर त्याचा इम्पॅक्ट असा होतो की जी ओव्हरऑल प्राइस आहे गुड्स अँड सर्व्हिसेस ती याच्यामुळे इन्क्रीज होत जाते. देन इट इज कन्सिडर्ड टू बी अ रिग्रेसिव्ह टॅक्स सिन्स ऑल टॅक्स पेयर्स वेदर रिच ऑर पुअर हॅव बिअर द सेम बर्डन. इथे काय की जसं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे इथे इन्कम ज्याला जास्त आहे त्याला कमी बर्डन, किंवा इन्कम ज्याचं कमी आहे त्याला इन्कम ज्याला जास्त त्याला जास्त बर्डन, किंवा इन्कम ज्याचं कमी आहे त्याला कमी बर्डन, असं काही नसतं. इनडायरेक्ट टॅक्सला सगळ्यांना सेम बर्डन राहतं टॅक्सचं. देन आता ऍडव्हान्टेजेस अँड मेरिट्स ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस. आता इनडायरेक्ट टॅक्सचे ऍडव्हान्टेजेस आणि मेरिट्स काय आहेत. सो फर्स्ट आहे कन्व्हिनियंट. कन्व्हिनियंट का, तर बघूया त्यांनी असं का म्हटलं कन्व्हिनियंट आहे. इनडायरेक्ट टॅक्स आर इम्पोज ऑन प्रोडक्शन, सेल्स अँड मुवमेंट ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. इनडायरेक्ट टॅक्स अशावरती थोडक्यात कॅल्क्युलेट केला जातो, तर प्रोडक्शन, सेल अँड मुवमेंट ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस देज आर इम्पोज ऑन मॅन्युफॅक्चरर, सेलर अँड ट्रेडर्स. मग तो कोणाकोणाला पेड करावा लागतो, मॅन्युफॅक्चरर, सेलर अँड ट्रेडर्सला. बट देअर बर्डन मे बी शिफ्टेड टू कन्झ्युमर्स. पण त्यांनी जे पेड केलेले टॅक्स आहे ते कशात लावतात, तर त्या प्रोडक्टच्या कॉस्टमध्ये लावतात. आणि प्रोडक्टच्या कॉस्टमध्ये लावल्यामुळे काय होतं की ऑटोमॅटिकली ते जे बर्डन आहे ते कन्झ्युमरकडे शिफ्ट केलं जातं. कन्झ्युमर गुड्स अँड सर्व्हिसेस हु आर द फायनल टॅक्स पेअर. सो फायनल टॅक्स पेअर कोण आहे, कन्झ्युमर, की तो गुड्स अँड सर्व्हिसेस विकत घेणार. त्याच्यामुळे हे बर्डन पूर्णपणे त्याच्यावरती जातं. सच टॅक्सेस इन फॉर्म ऑफ हायर प्राइस आर पेड ओनली ऑन परचेस ऑफ अ कमोडिटी on the enjoyment of services. So taxpayers do not feel the burden of this tax. Besides, money burden of indirect taxes is not completely felt since the tax amount is actually hidden in the price of the commodity bought. They are also convenient because generally they are paid in small amount and at interval are not in one lump sum. They are convenient from the point of view of government also, since the tax amount is collected generally as a lump sum from manufacturer or a trader. आता याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलंय की पण जरी एंड युजरला जरी माहिती आहे की किंवा ते जरी टॅक्स स्वतःहून डायरेक्टली एंड युजर पे करत असेल तरी सुद्धा त्याच्यावरती या गोष्टीचं बर्डन कुठेही राहत नाही. त्याला रिझन काय आहे, तर ज्याला गुड्स किंवा सर्व्हिसेस खरेदी करतोय, कन्झ्युमर खरेदी करतो, तेव्हा त्याला त्या गोष्टीची आयडिया नसते की आपण त्याच्यावरती टॅक्स पेड करतो, कारण त्याचा जो टॅक्स असतो तो हिडन असतो त्याच्या प्राइसमध्ये. त्याच्यामुळे ते विकत घेतो, तो पर्टिक्युलर प्रोडक्ट विकत घेतो आणि किंवा सर्व्हिसेस घेतो आणि तो ते प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस फुलपणे एन्जॉय म्हणजे फुल्ली एन्जॉय करत असतो. त्यामुळे त्याला कुठेही याची जाणीव नसते की आपण त्याच्यावरती टॅक्स पेड करतोय. बट मग त्याचा अजून एक फायदा असा आहे की त्याच्यामुळे तो जो कन्झ्युमर आहे त्याला एकदम बर्डन येत नाही. हेच जर तुमचं इयरली जर इनडायरेक्ट टॅक्स इयरली कलेक्ट करत गेले असेल तर ती अमाऊंट खूप मोठी दिसली असते, आणि अमाऊंट मोठी दिसली, लमसम अमाऊंट जर दिसली असती तर कदाचित ते भरताना वगैरे थोडंसं
त्या कस्टमर्सला किंवा कन्झ्युमरला प्रॉब्लेमॅटिक ठरलं असतं. आता ही हिडन टॅक्स असल्यामुळे त्यांना भरताना काही वाटत नाही आणि गव्हर्नमेंटला सुद्धा काय तो लमसम अमाऊंट डायरेक्टली मिळून जातो त्याच्यातून. सो देन डिफिकल्ट टू इव्हेड म्हणजे काय, डिफिकल्ट टू इव्हेड म्हणजे काय तर बघूयात काय म्हटलं त्यांनी. डिफिकल्ट इव्हेंट म्हणजे तुम्ही तो टाळू शकत नाही थोडक्यात, तुम्ही त्याला काय म्हणतात त्याला इग्नोर करू शकत नाही ह्या टॅक्सला. इनडायरेक्ट टॅक्स हवं, एक मिनिट, इनडायरेक्ट टॅक्सेस हॅव इन बिल्ट सेफगार्ड अगेन्स्ट टॅक्स evasion. The indirect taxes are paid by customers and the sellers have to collect it and remit it to the government. In the case of many products, the selling price is inclusive or of indirect taxes. Therefore, the customer has no opportunities to evade the indirect taxes. काय म्हटलं की बऱ्याच वेळा काय होतं की जे प्रोडक्टची सेलिंग प्राइस असते त्याच्यामध्ये हा इनडायरेक्ट टॅक्स इन्क्लूड केलेला असतो. त्याच्यामुळे कस्टमरकडे दुसरी कुठली अपॉर्च्युनिटी नसते. त्याच्यामुळे त्यांना जर तो प्रोडक्ट खरेदी करायचा झाला तर त्यांना कंपल्सरी तेवढा टॅक्स पेड करणं गरजेचं आहे. देन काय म्हटलंय, वाईट कव्हरेज. वाईट कव्हरेज म्हणजे काय, अनलाईक डायरेक्ट टॅक्सेस द इनडायरेक्ट टॅक्सेस हॅव अ वाईड कव्हरेज. डायरेक्ट टॅक्सेसच्या तुलनेमध्ये इनडायरेक्ट टॅक्सेसचं कव्हर म्हणजे जो एरिया आहे तो फार मोठा आहे. मेजॉरिटी ऑफ द प्रोडक्ट सर्व्हिसेस आर सब्जेक्ट टू इनडायरेक्ट टॅक्सेस. म्हणजे जास्तीत जास्त म्हणजे जे काही तुम्ही प्रोडक्ट यूज करताय मार्केटमधले त्यातले 80% म्हणायला हरकत नाही, 80% प्रोडक्टवरती इनडायरेक्ट टॅक्सेस लागलेलाच असतो. त्याच्यामुळे द कंझ्युमर ऑर युजर सच प्रोडक्ट्स आर सर्व्हिसेस हॅज टू पे देम. त्याच्यामुळे कंझ्युमरला काय करावं लागतं, या प्रोडक्टवरती किंवा सर्व्हिसेसवरती तो टॅक्स भरावाच लागतो. त्याच्यामुळे त्याचा एरिया मोठा आहे. देन म्हटलेलं आहे इलॅस्टिक. आता इलॅस्टिक काय, सम ऑफ द इनडायरेक्ट टॅक्सेस आर इलॅस्टिक इन नेचर. when government feels it necessary to increase its revenue, it increases these taxes. In times of prosperity, indirect taxes produce huge revenue to the government. जर गव्हर्नमेंटला असं वाटलं की उद्या भविष्यात गव्हर्नमेंटला असं वाटलं की रेव्हेन्यूची गव्हर्नमेंटला गरज आहे, तर गव्हर्नमेंट काय करते की त्या प्रोडक्टवरची किंवा सर्व्हिसेसवरचे टॅक्सेस वाढवते. आणि मग त्यात जर टॅक्सेस वाढल्या की म्हणजे तुमचं जे प्रोडक्ट आहे की त्या प्रोडक्टची ऑटोमॅटिकली प्राइस वाढते. इन टाइम ऑफ प्रॉस्पेरिटी इनडायरेक्ट टॅक्सेस प्रोड्यूस ह्यूज रिव्हेन्यू टू द गव्हर्नमेंट. आणि मग त्या इनडायरेक्ट टॅक्सेसमुळे काय होतं की गव्हर्नमेंटकडं खूप मोठ्या प्रमाणात रिव्हेन्यू जमा होतो. देन म्हटलेलं आहे युनिव्हर्सॅलिटी. युनिव्हर्सॅलिटी मध्ये काय येतं मग, indirect taxes are paid by all classes of people and so they are broad based. Poor people may be out of the net of the income tax but they pay indirect taxes while buying goods. आता हा काय युनिव्हर्सॅलिटी आहे, म्हणजे हा कोणासाठी एक्झाम नाहीये की जे गरीब आहेत त्यांना एक्झाम्ट आहे आणि जे पैसेवाले आहेत त्यांनाच भरावं लागतं असं काही नाहीये. इनडायरेक्ट टॅक्स हा युनिव्हर्सॅलिटी नाही म्हणू शकत. तर इनडायरेक्ट टॅक्स हा फक्त हाय इन्कम वाल्या लोकांनाच तो पेड करावा लागतो, लो इन्कम वाल्यांना तो पेड करायची गरज नाहीये. पण इनडायरेक्ट टॅक्स डायरेक्ट टॅक्सला इनडायरेक्ट टॅक्सला तसं नाहीये. इनडायरेक्ट टॅक्स हा सगळ्यांनाच पेड करावा लागतो. मग ज्याची परिस्थिती आहे त्याला सुद्धा आणि ज्याची परिस्थिती गरीब आहे किंवा जो पुअर आहे अशा लोकांना सुद्धा तो पेड करावा लागतो. देन इन्फ्लुएन्स ऑन पॅटर्न प्रोडक्शन. By imposing taxes on certain commodities or sectors, the government can achieve better allocation of resources. That is, by imposing taxes on luxury goods and making them more expensive, government can divert resources from these sectors to the sector producing necessary goods. आता ह्याचा अजून एक फायदा असा म्हटला होतो की लक्झरियस गुड्सवरती जास्त पैसे पेड केल्यामुळे, आता जर सपोज लक्झरियस गुड्स कोणत्या आल्या तर मी म्हणतो तुम्ही मॉन्जिनियस किंवा तुम्ही मॅकडॉनल्ड्स डॉमिनोजला गेलात तिथे बर्गर्स वगैरे खाताय. आता या बर्गरवरती वगैरे तुम्हाला टॅक्स पेड करावा लागतो. आता ह्या झाल्या लक्झरियस गुड्स. आता ह्याच्यावरचे टॅक्स जर वाढवले तर तुमच्यासारखा सामान्य माणूस काय विचार करेल की हे खाण्यापेक्षा मग मला व्हेजिटेबल खाल्लेलं परवडेल, घरी जेवलेलं परवडेल. मग अशा वेळेस आपण काय करतो की ह्या लक्झरियस गोष्टीवरचे टॅक्स वाढले, त्याच्या प्राइसेस वाढले की आपण ते यूज करणं टाळू. आणि त्याचा इम्पॅक्ट काय होणार आहे की ज्या नेसेसरी गोष्टी आहेत
म्हणजे कोणत्या, जर ऍग्रिकल्चर वगैरे हे, मग त्याच्यामध्ये तुमचं येईल व्हेजिटेबल, फ्रुट्स, ह्या गोष्टी खाण्याकडे आपण जास्त लक्ष देऊ. मग गव्हर्नमेंटला काय करता येतं की तुम्हाला डायव्हर्ट, म्हणजे जी लोक लक्झरीज गोष्टीकडे जास्त वळली त्यांना डायव्हर्ट करून ज्या काही नॅचरल रिसोर्सेस आहेत किंवा जे काही तुमचे काय म्हटलं त्यांनी, एक मिनिट, नेसेसरी गुड्स तुमचे आहेत की त्याच्याकडे तुम्हाला डायव्हर्ट करता येतं. देन मे नॉट एफेक्ट मोटिवेशन टू वर्क अँड सेव्ह. आता दुसरी गोष्ट, हे खूप महत्वाचं आहे बघा, मे नॉट इफेक्ट मोटिवेशन टू वर्क अँड सेव्ह. ह्याच्यामुळे काय होतं, आणखी एक फायदा असा होतो की काही लोकांना सवय असते की पैसे कमवायचे आणि फक्त ते सेव्ह करून ठेवायचे, ते कुठेही खर्च करायचे नाही. त्याचा इम्पॅक्ट काय होतो, जर तुम्ही तुमच्या मनी तुम्ही सेव्ह करून ठेवलात तर काय होतं की मार्केटमध्ये मनी प्रॉब्लेम सुरू होतात. मग कारण असं म्हटलं की पैसा हा खेळता असला पाहिजे, म्हणजे एकाकडून दुसऱ्याकडे गेला तरच तो मार्केटमध्ये फिरत राहणार आहे. पण तेच जर तुम्ही सेव्ह करून ठेवलं तर तो मार्केटमध्ये फिरता राहणार नाहीये. सो मे नॉट इफेक्ट मोटिवेशन टू वर्क अँड सेव्ह. आणि इनडायरेक्ट टॅक्स नेमकं हेच काम करतं की जे सेव्हिंग करणारी लोक आहेत त्यांना मोटिवेट करत नाही सेव्ह करण्यासाठी. सो इनडायरेक्ट टॅक्समुळे काय होतं की प्रोडक्टच्या प्राइसेस वाढतात आणि हा जो पैसा कुठेतरी सेव्ह राहणार आहे तो ऑटोमॅटिकली त्याच्यातला पर्टिक्युलर पार्ट गव्हर्नमेंट पर्यंत पोहोचतो. म्हणून त्यांनी म्हटलं मे नॉट इफेक्ट मोटिवेशन टू वर्क अँड सेव्ह. त्याच्यामुळं तुम्ही काम करून पैसा सेव्ह करणं या गोष्टीला इनडायरेक्ट टॅक्स मोटिवेट करत नाही. देन सोशल वेलफेअर मध्ये काय म्हटलंय मग त्यांनी, द इनडायरेक्ट टॅक्सेस प्रोमोट सोशल वेलफेअर. इनडायरेक्ट टॅक्स काय करतं की सोशल वेलफेअरला प्रमोट करतं. द अमाउंट कलेक्टेड बाय वे ऑफ टॅक्सेस इज युटिलाइज्ड बाय द गव्हर्नमेंट फॉर सोशल वेलफेअर ऍक्टिव्हिटीज including education, health and family welfare. Secondly, very high taxes is imposed on the consumption of harmful products such as alcoholic product, tobacco product and such other products. So it is not only the check their consumption but also enables the government to collect substantial revenue in this manner. आता गव्हर्नमेंट काय करतं, तुमच्याकडून जो हा इनडायरेक्ट टॅक्स जमा होतो हा काय करतो सोशल वेलफेअर मध्ये यूज करतो. मग त्याच्यामध्ये एज्युकेशन असेल, हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर्स असतील, सो याच्यामध्ये ते यूज करतात. आता याचं एक सुंदर एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर जसं की आता लॉकडाऊन मध्ये ज्यावेळेला सगळंच बंद होतं त्यावेळेस सगळ्यात आधी कोणत्या शॉप सुरू केले गेले तर अल्कोहोलचे शॉप सुरू केले गेले. हॉट ड्रिंकचे जे शॉप्स होते ते ओपन केले गेले. ते ओपन करण्यामागचे रिझन्स काय होते तर त्याच्या मागे हे जे अल्कोहोल आहे तर याच्यावरती जो टॅक्स आहे इनडायरेक्ट टॅक्स तो खूप हाय आहे. आणि हा हाय टॅक्स असल्यामुळे गव्हर्नमेंटला काय होतं की इथून रिव्हेन्यू जास्त जमा होतो. या टॅक्समुळे अल्कोहोलमुळे काय होतं की गव्हर्नमेंटला जास्त रिव्हेन्यू जमा होतो आणि तो जो रिव्हेन्यू होतो तो गव्हर्नमेंट मग कदाचित कोविडच्या ज्या आता आपला गरज होती ज्या वेळेला स्टेटला किंवा आपल्या कंट्रीला ज्या वेळेला ह्या रिव्हेन्यूची गरज होती अशा वेळेस रिव्हेन्यू कुठून कलेक्ट करायचा म्हणून गव्हर्नमेंटने पहिले ह्या गोष्टी सुरू केल्या की ज्याच्यावरती टॅक्स हायर आहे. सो हायर टॅक्समुळे गव्हर्नमेंटकडे रिव्हेन्यू जास्त जमा झाला आणि त्याचा फायदा आपल्यालाच नंतर मग त्यांनी कोविड सेंटर्स वगैरे काढण्यासाठी त्याचं यूज केलं. देन येतं फ्लेक्झिबिलिटी अँड buoyancy. The indirect taxes are more flexible and buoyant. Flexibility is the ability of the tax system द इनडायरेक्ट टॅक्स आर मोर फ्लेक्झिबल इन पॉईंट. पॉईंट म्हणजे काय तर तुम्ही जसं की आपण त्याला काय म्हणू शकतो उधळपट्टी जे म्हणतो ना आपण म्हणजे जास्त पैसे खर्च करतो आपण ज्या ठिकाणी त्याला म्हटलं तर बॉयन्सी. ओके सो फ्लेक्झिबल अँड पॉईंट. फ्लेक्झिबिलिटी इज द एबिलिटी ऑफ द टॅक्स सिस्टम to generate opportunities, higher tax revenue with the change in the tax base. And buoyancy is a wider concept as it involves the ability of the tax system to generate proportionately higher tax revenue with the change in the tax base as well as tax rates. Flexibility and buoyancy मुळे काय होतं तर तुम्ही हायर रेव्हेन्यू कलेक्ट करता टॅक्स थ्रू
म्हणजे जर तुम्हाला सवय असेल बाहेर जाऊन कुठेही काही खायची, तर त्याचा फायदा काय होतो की त्याचा फायदा गव्हर्नमेंटला होतो की तुम्ही जर पैसे कुठेही यूज करत असाल, उधळत असाल, थोडक्यात तुम्ही कुठे जाऊन काही कशातही खर्च करत असाल पैसे, तर त्याचं इनडायरेक्टली काय होतं की तो तुम्ही जास्तीत जास्त रेव्हेन्यू गव्हर्नमेंटला पेड करताय. आणि मग गव्हर्नमेंट त्याच्यामुळे काय होतं की ॲज वेल टॅक्स रेट्स, त्याच्यामुळे तुमचे जे टॅक्स रेट्स वाढले किंवा कमी झाले तरी ह्या गोष्टीवरती तुमचा काही त्याचा फरक पडत नाही. देन येतं डिसएडव्हान्टेजेस, डिमेरिट्स ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस. So disadvantages and demerits of indirect taxes. Other disadvantages काय आहे तर फर्स्ट वन हाय कॉस्ट ऑफ कलेक्शन. Indirect tax falls to satisfy the principles of economy. The government has to set up elaborate machinery to administer indirect taxes. Therefore, cost of tax collection per unit of revenue rise in generally higher in the case of most of the indirect taxes. सो याच्यामध्ये काय म्हटलं, हाय कलेक्शन, कॉस्ट ऑफ कलेक्शन, म्हणजे इथे जर गव्हर्नमेंटला जर तुमचा टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्स कलेक्ट करायचं तर त्यासाठी गव्हर्नमेंटला काय करायला लागतं, तर खूप मोठे ॲडमिनिस्टर किंवा खूप मोठे मशिनरी यूज करावे लागतात की जेणेकरून तिथून कॉस्ट कलेक्शन केलं जातं. पण हा जो खर्च आहे गव्हर्नमेंटचा, हा कदाचित त्या टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्सपेक्षा जास्त असू शकतो. त्याच्यामुळे हा एक त्याचा डिसएडव्हान्टेज आहे. देन इन्क्रीज इन्कम इनइक्वॅलिटीज. Generally, the direct taxes are regressive in nature. The rich and the poor have to pay the same rate of indirect taxes on certain commodities of mass consumption. This may further increase income disparities among the rich and the poor. आता जसं म्हटल्याप्रमाणे की इनडायरेक्ट टॅक्समध्ये तुम्हाला कोणत्याही पद्धतीचा भेदभाव केला जात नाही. म्हणजे पुअर असू देत किंवा रिच पर्सन असू देत, सगळ्यांना सेम टॅक्स पेड करावा लागतो. मग याचा परिणाम असा होतो की इन्कम डिस्पॅरिटीवरती परिणाम होतो. म्हणजे ज्यांचं इन्कम जास्त आहे त्यांना काय प्रॉब्लेम होत नाही, ते इन्कम वाढत जातं. पण ज्यांचं इन्कम कमी आहे त्यांना याचा खूप मोठा इम्पॅक्ट होतो आणि त्यांना त्यांचं इन्कमचे जे सोर्सेस असतात ते कमी राहतात आणि एक्सपेंडिचर जास्त होत जातं. हा त्याचा एक डिसएडव्हान्टेज. देन एफेक्ट्स कन्झम्पशन. एफेक्ट्स कन्झम्पशन मध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे, indirect taxes affects consumption of certain products. For instance, a high rate of duty on certain products such as consumer durables may restrict the use of such products. Consumers belonging to the middle class group may delay their purchase or they may not buy at all. काय म्हटलं, इनडायरेक्ट टॅक्स इफेक्ट कन्झम्पन सर्टन प्रोडक्ट्स. सो एखाद्या पर्टिक्युलर प्रोडक्टवरचं कन्झम्पन जो आहे त्याच्यावरती इनडायरेक्ट टॅक्स इम्पॅक्ट करतो. फॉर इन्स्टन्स, हाय रेट ऑफ ड्युटी ऑन द सर्टन प्रोडक्ट्स सच एज कन्झ्युमर ड्युरेबल्स मस्ट रिस्ट्रिक्ट द यूज ऑफ सच प्रोडक्ट्स. सो काय म्हटलं त्यांनी, हाय रेट ऑफ ड्युटी. सो त्यांनी जर त्याच्यावरती टॅक्स वाढवले किंवा हाय रेट ऑफ ड्युटी एखाद्या पर्टिक्युलर प्रोडक्टचे वाढवले तर त्याचा इम्पॅक्ट काय होतो, कन्झ्युमर ड्युरेबल्स मस्ट रिस्ट्रिक्ट द यूज ऑफ सच प्रोडक्ट्स. सो त्या प्रोडक्टच्या यूजवरती रिस्ट्रिक्शन्स येतात. कन्झ्युमर बिलॉंग, त्याच्यात जो मिडल क्लास लोक असतात ते मग अशा गोष्टी खरेदी करणं टाळतात. रिडक्शन इन कन्झम्पशन इफेक्ट्स इज इन्व्हेस्टमेंट ऑन प्रोडक्शन ऍक्टिव्हिटीज. आणि मग त्याचा इम्पॅक्ट काय होतो, जर त्याच्यावरती खरेदी करणं कमी झालं तर त्या प्रोडक्टच्या इन्व्हेस्टमेंटवरती किंवा प्रोडक्शन ऍक्टिव्हिटीजमध्ये वरती त्याचा इफेक्ट होतो. देन येतं लॅक ऑफ सोशल कन्सिव्हनेस. Indirect tax do not create any social consciousness as the taxpayer do not feel the burden of the taxes they pay. काय म्हटलं गेलं, indirect taxes it does not create any social consciousness. Indirect taxes do not create any सोशल कन्सिव्हनेस ॲज टॅक्सपेअर. सो टॅक्सपेअरला कसं की काय म्हटलं त्यांनी, सोशल कन्सिव्हनेस.
सो त्याच्या ह्याच्यामुळे काय होतं की टॅक्स पेअरला याची कुठेही जाणीव नसते की तो सोसायटीचं किंवा नेशनसाठी कुठेतरी मदत करतो. कारण डू नॉट फील द बर्डन ऑफ द टॅक्सेस दे पे. कारण तो जे टॅक्स पे करतोय त्याचं त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचं बर्डन नसतं किंवा त्याला या गोष्टीची कुठेही जाणीव नसते की तो त्याच्यावरती काहीतरी टॅक्स पेड करतो. म्हणजे जो त्याच्या इन्कम मधला जो काही पार्ट तो गव्हर्नमेंट रिव्हेन्यू म्हणून गव्हर्नमेंटमध्ये जमा होतो किंवा गव्हर्नमेंट त्याच्यातून काहीतरी काय म्हणतो आपण सोशल वेलफेअर ऍक्टिव्हिटीज वगैरे कंडक्ट करतं. सो त्यामुळे जरी ते केलं असं म्हणजे जरी साधारण सामान्य माणसाच्या पैशातून ते जरी केलं असेल तरी त्यांना कुठेही या गोष्टीची जाणीव नसते की त्याच्याच पैशातून हे कुठेतरी होत आहे. Then येतं uncertainty. Indirect taxes are often rather uncertain. Taxes on commodities with elastic demand are particularly uncertain. Since quantity demanded will greatly affect as price go up due to the imposition of tax. In fact, higher rate of tax on particular commodity may not bring in more revenue. आता काय होतं अनसर्टिनिटी म्हणजे सपोज आता एखाद्या प्रोडक्टवरती जर टॅक्स लागतोय, ठीक आहे, जर मी बल्कमध्ये जर बऱ्याचशा गोष्टी म्हणजे जर तो प्रोडक्ट जे आहे ती मी खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये मी जर खरेदी केलं, डिमांडेड विल बी रिलेटली इफेक्ट द प्राइस गो अप ड्यू टू द इम्पोजिशन ऑफ टॅक्स. मग त्यावेळेस माझा टॅक्स जो आहे तो ऑटोमॅटिकली कमी होतो आणि टॅक्स कमी झाला तर त्याचा इम्पॅक्ट होतो तर रिव्हेन्यू जो आहे नॉट ब्रिंग अ मोर रिव्हेन्यू, मग गव्हर्नमेंटला जास्तीत जास्त रिव्हेन्यू त्याच्यातून मिळू शकत नाही. देन इन्फ्लेशनरी. द इनडायरेक्ट टॅक्सेस आर इन्फ्लेशनरी इन नेचर. म्हणजे इनडायरेक्ट टॅक्समुळे थोडक्यात काय होतं तर महागाई वाढते. द टॅक्स चार्जेस ऑन गुड्स अँड सर्व्हिसेस इन्क्रीज देअर प्राइस. सो जर जे गुड्स अँड सर्व्हिसेस वरती जे टॅक्स चार्ज केले जातात ते काय करतात त्याची प्राइस वाढवतात. देअरफॉर टू रिड्यूस इन्फ्लेशनरी प्रेशर द गव्हर्नमेंट मे रिड्यूस द टॅक्स रेट्स इस्पेशली ऑन इसेन्शियल आयटम्स. म्हणजे जर गव्हर्नमेंटला महागाई कमी करायची असेल तर गव्हर्नमेंटला काय करावं लागतं मग तर टॅक्स रेट जे आहेत ते कमी करावे लागतात स्पेशली इसेन्शियल गुड्सवरचे. देन येतं पॉसिबिलिटी ऑफ टॅक्स इव्हेशन. There is a possibility of evasion of indirect taxes as some customers may not pay indirect taxes with the support of sellers. For instance, individuals may purchase items without a bill and therefore may not pay GST, or may obtain the service without a bill and therefore may evade the service tax. काय म्हटलंय there is a possibility to evasion indirect tax as some customers may not pay indirect taxes with the support of sellers. सो काही लोक हा जो टॅक्स आहे तो वाचवण्याचा प्रयत्न करतात. मग तो कसा? फॉर इन्स्टन्स इंडिव्हिज्युअल मे परचेस आयटम, लोक वस्तू खरेदी करतात पण त्याचं बिल जे आहे ते घेत नाही आणि मग प्रॉपर त्याचं बिल बनवलं नाही तर त्यांना जीएसटी पेड करावं लागत नाही. जीएसटी पेड केला नाही सर्व्हिस विदाउट अ बिल therefore may evade the सर्व्हिस टॅक्स. त्याच्यामध्ये सर्व्हिस टॅक्स जो आहे तो टाळू शकतात अशा पद्धतीने. सो हे काही डिसएडव्हान्टेज. बाकी राहिला आता आपला काय तर सोर्सेस अँड ऑथॉरिटी ऑफ टॅक्सेस इन इंडियन आर्टिकल 246 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. हे आपण जे आहे हे नेक्स्ट लेक्चरला पाहूयात म्हणजे उद्याच्या. आज आपण इथे थांबूयात. ओके वैभवी? हा सर. कारण थेरॉटिकल आहे, मी पण समजू शकतो तुम्हाला किती समजतं किती नाही, तुम्ही तर काय बोलतच नाहीये. आणि थेरॉटिकल मध्ये मी काय कम्युनिकेट सुद्धा नाही कसं करू शकत टू वे. सो तुम्ही हे समजून घ्या, आपल्याला पुढे प्रॉब्लेम सुद्धा आहेत पण थेरॉटिकल पार्ट, आणि हा फारसा डिफिकल्ट पार्ट नाहीये थेरॉटिकल. ओके ठीक आहे मग थांबू. मी पीडीएफ पाठवली की फक्त तुम्ही तो लास्ट जे टॅक्सेबल आणि नॉन टॅक्सेबल गुड्स अँड सर्व्हिसेस कोणते आहेत तेवढं फक्त रेफर करून ठेवा किंवा त्याच्या प्रिंट काढून ठेवत जा सोबत. म्हणजे जेव्हा जेव्हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू तेव्हा ते तुमच्या समोर असावेत.